हा आता महाराष्ट्राच्या सरकारमध्ये हे देवेंद्र फडणवीस देखील लावत आहे। शाळेमध्ये लेखणीवर त्यांनी टॅक्स लावलाय, वह्या पुस्तकांवर त्यांनी टॅक्स लावलाय, स्मशानभूमीतल्या लाकडांवरही टॅक्स लावण्या इतपत हा जजेगा कर जो आहे हा देवेंद्र फडणवीस सरकारच्या माध्यमातून लावला गेला आहे। त्यामुळे एकंदरीत जी सगळं कार्यप्रणाली आहे ही त्याच संदर्भातली आहे, ही आमची राजकीय त्यांच्या संदर्भातली टीका आहे। आणि देवेंद्र फडणवीसांवर आम्ही जेव्हा टीका करतो आणि त्याच्यामध्ये शब्दाचा कुठेही तोल हा गेलेला नाही। मी देवेंद्र फडणवीस साहेब हे औरंगजेब आहेत असं मी म्हटलेलो नाही। त्यांनी तशीच वेशभूषा करावी, तशीच दाढी लावावी आणि ते आहे तर त्यांचं असं आहे असं कोणतंही विधान मी करणार नाही आणि केलेलं नाही। त्यामुळे मी व्यक्तिगत कोणतीही टीका ही त्यांच्यावर केलेली नाही। राज्य कारभारावर टीका करणं हा आमचा अधिकार आहे आणि करत असणारी टीका ही काही अतिशयोक्तीपूर्ण स्वरूपाची नाही, ज्या महाराष्ट्रात घटना घडतात आहे। भाजपचे जे प्रांताध्यक्ष आहेत त्या भाजपच्या प्रांताध्यक्षांनी काय सांगितलं की अशा केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या अस्मितेला ठेच पोचली। जेव्हा संतोष देशमुखांची हत्या क्रूर पद्धतीने होते तेव्हा महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लागत नाही। जेव्हा स्वारगेटमध्ये एका महिलेवर बलात्कार होतो तेव्हा महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लागत नाही। जेव्हा परभणीमध्ये दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊन त्या ठिकाणी एक कस्टडीमध्ये एखादा मृत्यू होतो त्यावेळेस महाराष्ट्राच्या अस्मितेला ठेच पोचत नाही। खासदार आणि केंद्रीय मंत्र्यांच्या घरातील लेकीबाळीला महाराष्ट्रातल्या एका लेकीबाळीला छेडल्या जातं तेव्हा महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का पोचत नाही। कैलास नागरेसारखा एक राष्ट्रपतींनी गौरवलेला शेतकरी 8 पानी पत्र लिहून आत्महत्या करतो, शेतकऱ्यांच्या आत्महत्या तेव्हा महाराष्ट्राच्या अस्मितेला ठेच पोचत नाही। मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात जर काही बोललं तर लगेच महाराष्ट्राच्या अस्मितेला ठेच पोचते। हे जो राजकीय स्तर आणि ही राजकीय जी भाषा भाजपकडून वापरली जाते ही अत्यंत चुकीच्या पद्धतीने आहे। काल एक खासदार म्हणाले की मागच्या नरेंद्र मोदी साहेब जे आहेत ते मागच्या जन्मात शिवाजी महाराज होते। आता आपल्याला असे ऐकायला मिळेल की भाजपचं कोणीतरी असंही म्हणू शकतं की देवेंद्र फडणवीस साहेब त्याच्या मागच्या जन्मात शिवाजी महाराज होते। अरे काय बोलताय तुम्ही? आणि महाराष्ट्राच्या अस्मितेच्या बाता करणाऱ्यांनी ते राहुल सोलापूरकर का फोलापूरकर तो कोण काय आहे तो जेव्हा शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द काढतात त्यानंतर तो कोठरेकर का पठरेकर जो कोणी काय आहे तो शिवाजी महाराज ते शिवाजी हा ते अशा लोकांचं नावही कशाला घ्यायचं। ते जेव्हा शेलक्या भाषेमध्ये छत्रपतींबद्दल बोलतात तेव्हा महाराष्ट्राच्या अस्मितेला ठेच पोचत नाही। जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडतो आणि त्यातल्या आरोपीला ताबडतोब जमानत मिळते तेव्हा महाराष्ट्राच्या अस्मितेला ठेच पोचत नाही। उलट पक्षी या सरकारने महाराजांचा अपमान करा आणि सुरक्षा मिळवा अशी एक योजना काढली आहे का हाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। कारण नागपूरच्या व्यक्तीने आणि त्या सोलापूरकरने वक्तव्य केले म्हणजे अपमान करा आणि सुरक्षा मिळवा ही योजना चालवत असताना हे जर अस्मितेच्या गोष्टी करत असतील आणि शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये जर खरंच तुम्हाला जर काही गोष्टी करायच्या असतील आणि ती अस्मिता तुमच्या जिवंत असेल आणि त्या अस्मितेच्या बाता जर करत असाल तर शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या अपशब्द व्यक्त करणाऱ्या लोकांना तुम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करा ना। आता राष्ट्रद्रोहाचा गुन्हा आता हा औरंगजेब राष्ट्रद्रोही होता। अहो तो राष्ट्रद्रोही होता काय असेल नसेल ते झालं पण आमचंही वक्तव्य आहे हे कुठच्या द्रोहात बसतं? हे सत्तेचा जो अहंकार आलेला आहे हा बरोबर नाही। ही या निमित्तानं माझी त्यांना विनंती वजा सूचना आहे।